नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, KBP एज्युकेशन यूट्यूब चॅनलमध्ये मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो। आज आपला चालू घडामोडीमधला महत्त्वाचा विषय आहे केंद्र शासनाने अलीकडेच आणलेले शेतकरी संबंधातील 3 कायदे। या 3 कायद्याविषयी अलीकडे उलटसुलट चर्चा आपल्याला वर्तमान पेपरमध्ये उलटसुलट चर्चा वेगवेगळ्या न्यूज चॅनलमध्ये ऐकायला मिळते। याच्यामध्ये 2 बाजू आहेत, एक बाजू केंद्र शासनाची आहे, दुसरी बाजू शेतकऱ्यांची बाजू आहे। अर्थात शेतकऱ्यांची बाजू म्हणण्यापाठीमागं हे जे 3 बिल आलेले आहेत त्याच्यामधले पहिले 2 नवीन कायदे आणि तिसरा जो कायदा आहे ते पहिला जो कायदा होता त्याच्यामध्ये एक दुरुस्ती केलेली, असे 3 कायदे म्हणजे नवीन 2 कायदे प्लस जुन्यामध्ये एक दुरुस्ती, असे 3 कायदे नवीन पेश केलेले आहेत संसदेमध्ये। राष्ट्रपतींनी त्याच्यावरती स्वाक्षरी केली आणि 24 सप्टेंबर 2020ला राष्ट्रपतींनी त्याला मंजुरी दिली आणि त्याचं कायद्यामध्ये रूपांतर झालं। या कायद्यानुसार केंद्र शासनाला देशामध्ये कृषी संशोधनासंबंधी, कृषी संबंधी, शेती संबंधी काही अधिकचं बोलायचं आहे, काही अधिकची कृती करायची आहे, ती कशा पद्धतीची आहे। जर आपण हे 3 कायदे बघितले किंवा ह्या 3 कायद्याच्या अगोदर जेव्हा हे 3 कायदे पब्लिश झाले, जेव्हा हे 3 कायदे लागू करण्यासंबंधीचं कायद्यात रूपांतर झालं, तेव्हाच या देशातल्या शेतकऱ्यांनी या कायद्यांना विरोध केला। तो विरोध का केला? शेतकऱ्यांचा या कायद्यांना पाठिंबा का नाही? शासनाला हे कायदे का लागू करायचे आहेत? या कायद्यामुळे शेतकऱ्यांच्या फायद्याच्या काही गोष्टी होणार का किंवा शेतकऱ्यांच्या तोट्याच्या काही गोष्टी होणार? या कायद्यामध्ये केंद्र शासनाचा काय फायदा आहे किंवा हे कायदे अंमलात आणल्यामुळे भारतीय शेतीचं रूप पालटणार का? भारतीय शेतकऱ्यांची परिस्थिती सुधारणार का? हे सगळे प्रश्न उपस्थित होतात आणि हे सगळे प्रश्न उपस्थित होत असताना दुसरी एक महत्त्वाची बाजू अशी आहे की या प्रश्नाला अत्यंत महत्त्व असण्याचं किंवा देण्याचं कारण असं की भारत हा कृषीप्रधान देश आहे, भारत हा शेतीप्रधान देश आहे आणि शेतीप्रधान देश असल्यामुळं भारतामध्ये 65% जास्त लोकसंख्या ही शेतीवर आधारित आहे, शेतीशी निगडीत आहे। आणि म्हणून ज्या देशाची 65% जास्त लोकसंख्या ही शेतीशी निगडीत असते त्या देशातले जर शेती संबंधीचे कायदे शेतकऱ्यांना फायदेशीर असतील तर त्याच्यावरती चर्चा व्हायला हवी, नुकसानकारक असतील तरी पण त्याच्यावरती चर्चा व्हायला हवी। आणि म्हणून हे 3 कायद्यासंबंधी परस्पर विरोधी बाते, परस्पर विरोधी चर्चा याच्यामध्ये ऐकायला मिळतात। कन्फ्युजन निर्माण होतं, नक्की हे कायदे काय आहेत आणि नक्की या कायद्याने शेतकऱ्यांचं कितपत भलं होणार आहे, केंद्र शासनाचा याच्या पाठीमागचा हेतू काय आहे, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला समजावून घ्याव्या लागतील। परीक्षेसंबंधी आपल्याला महत्त्वाचं आहेच, कायद्यांची विस्तृत माहिती महत्त्वाची आहे। परीक्षा UPSCची असेल, MPSCची असेल, PSI STIची असेल, आणखी लिपिक सेल टॅक्सची असेल किंवा एक्साइजची असेल, ह्या सगळ्या कॉम्पिटेटिव्ह परीक्षांसाठी हा मुद्दा अतिशय चालू घडामोडीमधला म्हणजे करंट अफेअरचा अतिशय महत्त्वाचा मुद्दा झालेला आहे। कारण याच मुद्द्यानं, याच कायद्यानं देशातलं जनमत प्रभावित केलेलं आहे, शेतकऱ्यांच्यावरती याचा प्रभाव फार पडलेला आहे। आणि म्हणून उत्तर भारतामध्ये गेले कित्येक दिवस या प्रश्नानं आंदोलन उभा केलेलं आहे। शेतकऱ्यांचं आंदोलन केंद्र शासनाविरोधी म्हणजेच या कायद्याच्या विरोधी उभा राहिलेलं आहे। हे आंदोलन वरचेवर किंवा जास्तीत जास्त तीव्र होतं आहे आणि म्हणून केंद्र शासनाने शेतकऱ्यांचे प्रतिनिधी यांच्यामध्ये या कायद्यावरती चर्चा चालू आहे। या कायद्याची बाजू समर्थपणे केंद्र शासन शेतकऱ्यांना पटवण्यामध्ये गुंतलेलं आहे आणि शेतकऱ्यांच्यामध्ये भीती जी आहे, शेतकऱ्यांच्यामध्ये जी साशंकता आहे या कायद्यासंबंधीचं, त्याचं पुरेसं समाधानकारक उत्तर केंद्र शासन देऊ शकत नाही। अशा परिस्थितीमध्ये हा एक ज्वलंत मुद्दा म्हणून आपल्या समोर आलेला आहे। याचा उहापोह, याचं विश्लेषण करणं आपल्याला भाग आहे। मित्रांनो, हे 3 कायदे आहेत। त्याच्यामध्ये पहिला कायदा आहे शेतकरी अधिकार व संरक्षण करार किंमत हमी शेती सेवा कायदा 2020। दुसरा आहे शेतकरी शेतीमाल विक्री उत्तेजन व सुविधा कायदा 2020 आणि तिसरा कायदा आहे अत्यावश्यक वस्तू दुरुस्ती कायदा 2020। म्हणजे हे 2020चे 3 कायदे आहेत। या 3 कायद्यासंबंधीचे जे मूल मुद्दे आहेत, मूलभूत मुद्दे आहेत ते असे की शेतकरी अधिकार व संरक्षण करार किंमत हमी शेती सेवा जो कायदा आहे तो भाडे कराराशी संबंधित आहे। म्हणजे मोठ्या मोठ्या कंपन्या असतील, वेगवेगळे मॉल्स असतील, भांडवलदार असतील, पुंजीपती लोक असतील, पैसा जास्त असणाऱ्या मोठ्या मोठ्या कंपन्या असतील, त्या शेतकऱ्यांशी कोणत्या पद्धतीचा शेती संबंधीचा करार करणार आणि त्याच्यामध्ये कंपन्यांचा फायदा काय आणि शेतीचा फायदा काय, शेतकऱ्यांचा फायदा काय, या संबंधीचा उहापोह पहिल्या कायद्यामध्ये केलेला दिसून येतो। दुसरा कायदा शेतकरी शेतीमाल विक्री उत्तेजन व सुविधा कायदा आहे 2020चा। या कायद्याशी संबंधित असणारी मंडी व्यवस्था ज्याला म्हणतो आपण,
MSP मिनिमम सपोर्ट प्राईस ज्याच्याशी रिलेटेड आहे, म्हणजेच कृषी उत्पन्न बाजार समित्यांशी संबंधित असणारा हा 2 नंबरचा कायदा आहे। त्याच्यामध्ये कृषी उत्पन्न बाजार समित्यांचं अस्तित्व राहणार का, मंडी व्यवस्थेचं अस्तित्व राहणार का, मिनिमम सपोर्ट प्राईस शेतकऱ्यांना मिळणार का, शेतकऱ्यांचा माल केंद्र शासन मिनिमम सपोर्ट प्राईसला खरेदी करणार का, या सगळ्या व्यवस्था, या सगळ्या मुद्द्यांसंबंधी हा कायदा आहे। आणि तिसरा आहे अत्यावश्यक वस्तू दुरुस्ती कायदा 2020। याच्यामध्ये अत्यावश्यक वस्तूंचा साठा, अत्यावश्यक वस्तू व सेवा यांचा साठा करण्यासंबंधी वेगवेगळ्या व्यापाऱ्यांना किंवा वेगवेगळ्या कंपन्यांना, वेगवेगळ्या उत्पादक धारकांना त्याचा साठा करण्यासंबंधीची मान्यता केंद्र शासनाने या कायद्याने दिलेली आहे। दुसरा कायदा आहे अत्यावश्यक वस्तू दुरुस्ती कायदा 2020। शेतीमालाचा साठा करण्याची परवानगी काही मंडळांना असेल, काही व्यक्तींना असेल, काही व्यापाऱ्यांना असेल, कंपन्यांना असेल, ही मान्यता देण्यासंबंधीचा हा कायदा आहे। तर मित्रांनो, ह्या 3 कायद्यासंबंधीचे फायदे तोटे आज आपण जाणून घेणार आहोत। त्याच्यामध्ये पहिला कायदा आहे तो शेतकरी अधिकार व संरक्षण करार किंमत हमी शेती सेवा कायदा 2020। या कायद्याशी संबंधित आहे तो एक शब्द अतिशय महत्त्वाचा, भाडे करार। आज शेतकरी शेती करतो, शेतीमध्ये उत्पादन घेतो, उत्पादन घेत असताना शेतीमध्ये गुंतवणूक करतो आणि गुंतवणुकीसाठी पैसे नसतील तर तो सावकाराकडून पैसे घेतो, बँकांकडून पीक कर्ज घेतो आणि मग ही शेती संपूर्णपणे निसर्गावरती अवलंबून असल्यामुळं शेतकरी हा कर्जबाजारी राहतो। शेतकरी कर्जबाजारी राहत असतो, म्हणून कर्जाच्या चक्रामध्ये अडकलेला शेतकरी कधी फायद्यात कधी नफ्यात। शेतीचं उत्पादन वाढलं, शेतीचं उत्पादन जास्त झालं तर त्याला किंमत कमी मिळते, शेतीचं उत्पादन कमी झालं एखाद्या प्रॉडक्टचं, एखाद्या उत्पादित पिकाचं, तर त्याला किंमत जास्त मिळते। अशा ह्या चढ उतारामध्ये, किमतीतील चढ उतारामध्ये शेतकऱ्याची अर्थव्यवस्था, शेतकऱ्याचा अर्थसंकल्प पूर्णपणे बिघडून जातो। अशामध्ये जर निसर्गाची साथ नाही मिळाली तर कांदा असेल, डाळी असेल, ऊस पीक असेल, गहू तांदूळ असेल, कोणतंही पीक असेल, त्या पिकासंबंधीची किमतीची बाजू कमी जास्त होते आणि त्याच्यामुळे शेतकऱ्यावरती आर्थिक अरिष्ट वर्षानुवर्ष येत आहे। गेली 70 वर्ष स्वातंत्र्यानंतर देशातला शेतकरी आजही पिचलेल्या अवस्थेमध्ये आहे, आर्थिकदृष्ट्या खालावलेल्या अवस्थेमध्ये आहे। त्याचं कारण शेती ही निसर्गावर आधारित, लहरी पावसावर आधारित आहे आणि म्हणून जेव्हा कधी शेतकऱ्याला उत्पादन भरमसाठ मिळतं तेव्हा भाव मिळत नाही, भाव मिळतो तेव्हा उत्पादन नसतं। अशा या आर्थिक अरिष्टाच्या चक्रामध्ये सापडलेला शेतकरी आज अतिशय विषण्ण अवस्थेमध्ये जगतो आहे आणि म्हणून केंद्र शासनानं कदाचित भाडे करार नावाची एक दुरुस्ती कायदा याच्यामध्ये आणलेला आहे की ज्या पद्धतीनं किराणा मालाचं दुकान वेगवेगळ्या गावागावामध्ये असतं, जसे आता अलीकडे सिटीमध्ये तालुका लेवलला मॉल आलेले आहेत, मग रिलायन्सचे मॉल असतील, आणखी कुणा भांडवलदार कंपन्यांचे मॉल असतील, की जिथं डायरेक्ट आपल्याला वस्तू आपण विकत घेऊ शकतो। याच्यामध्ये किराणा मालांचं किती नुकसान होतं, तिथला तो वर्ग किती नुकसानीमध्ये जातो, हा जस्ट सेम एक्झाम्पल आपल्याला या शेतीच्या बाबतीमध्ये लावता येईल। ज्यावेळेला शेतकरी शेती करतो सध्याच्या परिस्थितीमध्ये, त्यावेळेला तो शेती करत असताना एखाद्या कंपनीशी भाडे करार करण्याची तरतूद या कायद्यामध्ये आहे। एखादी कंपनी, एखादा भांडवलदार, एखादी बहुराष्ट्रीय कंपनी असेल, देशातील कंपनी असेल, शेतकऱ्यांशी मग 200 एकर एकत्रित शेती करून असेल, 100 एकर एकत्रित शेती करून असेल, 10 हेक्टर एकत्रित शेती करून असेल, तो करार शेती मालकाशी शेतीचा सातबाऱ्याचा उतारा ज्याच्या नावावर आहे त्याच्याशी तो करार करणार। 3 पद्धतीचा करार याच्यामध्ये होतो। करार कंपन्यांशी केला जातो शेतकऱ्यांचा करार करत असताना कंपनी शेतकऱ्यांनी पिकवलेलं उत्पादन कोणत्या दराने विकत घेणार, त्या मालाचा दर्जा काय, या संबंधीचं सगळं करारामध्ये त्याचं विवेचन असणार आहे आणि म्हणून शेतकऱ्यानं समजा गहू पिकवायचं ठरवलं तर शेती संबंधित असणारा संपूर्ण खर्च शेतकरी करेल, शेतकरी त्याच्यामध्ये राबेल आणि उत्पादन घेण्यासंबंधीचं कॉन्ट्रॅक्ट कंपनीशी असेल। दुसरा भाग असेल शेतीसाठी संपूर्ण मजूर असेल, तो मजूर असेल ते कंपनी पुरवणार, कंपनी काम करून घेणार, उत्पादन घेणार आणि त्या उत्पादनाचा जो नफा मोबदला असेल तो मोबदला शेतकऱ्याला देणार। आणि तिसरी पद्धत अशी असेल त्याच्यामध्ये की ही शेती करत असताना, हे कॉन्ट्रॅक्ट करत असताना 50-50% गुंतवणूक करून सुद्धा शेतकरी आपल्या शेतीच्या संबंधित उत्पादनासंबंधी कॉन्ट्रॅक्ट कंपन्यांशी करू शकेल। म्हणजे पहिली गोष्ट शेती शेतकरी करू शकेल, उत्पादनाशी करार कंपनीशी असेल।
शेती कंपनी करेल, कंपनीचे मजूर करतील शेती, उत्पादन शेतकऱ्याची शेती आहे म्हणून कशा पद्धतीनं उत्पादन खर्च वजा जाता शेतकऱ्याला किती द्यायचं किंमत त्या उत्पादनाची त्याच्या संबंधी कॉन्ट्रॅक्ट होईल, किंवा कंपनी आणि शेतकरी 50-50% खर्च घालतील, मजुरांचा खर्च घालतील आणि उत्पादन कंपनी खरेदी करेल. कोणत्या दरानं कंपनी उत्पादन खरेदी करेल ते कॉन्ट्रॅक्टमध्ये असेल. हे ठीक आहे, पण एक विषय याच्यामध्ये राहतो, तो म्हणजे समजा हे करार कंपन्यांशी शेतकरी करतो त्यावेळेला शेतकरी करारासंबंधी अनभिज्ञ असण्याची शक्यता जास्त असू शकते. करार कंपन्यांशी करायचा आहे, मोठ्या भांडवलदारांशी करायचा आहे, मोठमोठ्या बहुराष्ट्रीय कंपन्यांशी करायचा आहे. म्हणजेच करार करत असताना शेतकऱ्याला कराराची प्रत्येक बाब, प्रत्येक मुद्दा सखोलपणे लक्षात येऊ शकेल काय, हा एक प्रश्न तिथं उरतो. दुसरी गोष्ट आधी की करारासंबंधी काही वाद झाल्यास हा वाद ज्या समितीकडे जाईल ती समिती शेतकऱ्यांचं कितपत ऐकेल आणि पूर्वलक्षी प्रभावानं त्या भांडवलदार व्यक्तींचा प्रभाव त्यांच्यावरती किती पडेल की जो वाद मिटवणारी समिती आहे त्याच्यावरती, हा एक मुद्दा उपस्थित राहतो. दुसरा मुद्दा महत्त्वाचा, कंपनी जे शेतकऱ्याकडून उत्पादन घेणार आहे त्या उत्पादनाचा दर्जा काय असावा हे कॉन्ट्रॅक्टमध्ये ठरलेलं असेल. जर दर्जा त्या बाबतीत नसेल तर कंपनी ते पीक उत्पादन खरेदी करणार का, केले तर कोणत्या किमतीनं करणार, हाही एक मुद्दा महत्त्वाचा आहे. याच्याशिवाय कंपनीनं करार नाही पाळला तर हे कोर्टात केस जाणार का, केस कोर्टात गेली, वादविवाद कोर्टात गेला तर कोर्टामध्ये उभा राहण्या इतपत सशक्त शेतकरी असणार का आणि कंपन्यांच्या विरोधामध्ये तो सक्षमपणे वकील देऊन लढेल का. हे सगळ्या शंका कुशंका या कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग संबंधीच्या आहेत, भाडे करार शेतीशी संबंधित आहेत. आणि म्हणून एका बाजूला कंपन्यांची आणि शेतकऱ्यांची युती करत असताना आता कोणतीही कंपनी असली तरीसुद्धा फक्त नफा आणि नफ्यासाठीच काम करणार आणि म्हणून नफ्यासाठी कंपनी ज्यावेळेला काम करेल, जोपर्यंत नफा होतोय तोपर्यंतच कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग करेल. हे कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग केल्यानंतर शेतीच्या संबंधीमध्ये ज्यावेळेला नफा मिळणार नाही त्यावेळेला कंपनी कदाचित दुसरी भूमिका घेऊ शकेल, पीक उत्पादन खरेदी कमीत कमी किमतीनं करेल किंवा करणारही नाही. जरी कॉन्ट्रॅक्टमध्ये असलं तरी आज आपल्याला देशामध्ये असे अनेक उदाहरणं दिसतात की मोठ्या मोठ्या कंपन्या यांचे खटले वर्षानुवर्ष कोर्टामध्ये पेंडिंग आहेत. अशा वेळेला आधीच आर्थिकदृष्ट्या ग्रासलेला शेतकरी या कंपन्यांच्या विरोधामध्ये दाद कुणाकडे मागेल आणि त्याला न्याय मिळेल का, हा प्रश्नही महत्त्वाचा आहे. एक दुसरा भाग ठीक आहे की भाडे करार केल्यानंतर शेतीमालाला भाव चांगला मिळू शकेल, पण भाव 1 वर्ष चांगला मिळेल, 2 वर्ष चांगला मिळेल, पण भाव जर 2-3 वर्ष कंपन्यांनी मुद्दामहून तो दर्जात ती प्रत नाही मिळाली मालाची म्हणून जर भाव पाडले तर शेतकरी कुणाकडे बघेल, हाही प्रश्न त्याच्यामध्ये निर्माण होतो. आणि म्हणून शेतकरी अधिकार संरक्षण असेल, करार किंमत हमी शेती सेवा कायदा 2020 मध्ये जरी या सगळ्या गोष्टी नोंद केल्या असल्या तरीसुद्धा याचं इम्प्लिमेंटेशन कशा पद्धतीनं होतं आहे त्याच्यावरती डिपेंड आहे सगळं. शेतकऱ्यांची भूमिका असेल, करार करणाऱ्या कंपनीची भूमिका असेल आणि म्हणून कागदावरती जेवढा चांगला हा कायदा दिसतो तेवढा चांगला वास्तवामध्ये अंमलात येऊ शकेल काय, कितीतरी वाद निर्माण होतील या संबंधीमध्ये. दुसरी गोष्ट अशी, कंपनी शेती घेत असताना 5-10 एकर शेती नाही ताब्यात घेणार, तर ही शेती 100-200 एकर ज्यावेळेला ताब्यात घेणार, मोठी मोठी यंत्र ज्यावेळेला शेती करण्यासाठी यांत्रिकीकरणाचा उपयोग करेल त्यावेळेला शेतकऱ्यांचे बांदिस्ते असतील किंवा नकाशे असतील, त्यांच्या सीमा असतील, त्या राहतील का आणि नाही राहिल्या तर त्यांच्यामध्ये पुन्हा वादविवाद होईल का. एवढंच नव्हे तर 7/12वरती कुणाची नोंद होणार आणि किती बोजा चढणार कंपन्यांचा, हा एक वादाचा मुद्दा आहे. त्याचंही क्लिअर नोटिफिकेशन कुठं दिसत नाही आणि म्हणून शेवटी गळाला लागतो तर शेतकरी. म्हणून आपलं जे आहे आपण त्याच्यावरती गुजराण करतो, आपली रोजीरोटी आहे त्याच्यावरती. कुणा मोठ्या कंपन्यांचा जर कब्जा होत असेल तर शेतकरी याला मान्यता देणार नाही. याच्या संबंधी केंद्र शासनानं त्या कायद्यामध्ये कितीही फिक्स तरतुदी, कितीही चांगल्या तरतुदी दिल्या असल्या तरीसुद्धा या देशामध्ये वर्षानुवर्ष कोर्टात चाललेले खटले लक्षात घेता गरिबांना न्याय मिळत नाही, मिळाला तरी तो खूप लेट मिळतो. ह्या भूमिका लक्षात घेता हे सगळं शेतकऱ्यांच्या गळ्याशी येईल एवढं मात्र नक्की. दुसरा महत्त्वाचा कायदा याच्यामध्ये आहे शेतकरी शेतीमाल विक्री उत्तेजन सुविधा कायदा 2020. याच्या संबंधी लक्षात येतं आपल्याला की MSP आणि कृषी उत्पन्न बाजार समिती, कृषी उत्पन्न बाजार समित्या अगदी स्वच्छपणे विना भ्रष्टाचार चाललेल्या आहेत, सध्या काम करतायत, अशातला भाग मुळीच नाही.
कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये सुद्धा शेतकऱ्यांना अडवलं जातं, नाडवलं जातं, त्यांच्याकडून भरमसाठ पैसे उकळले जातात, दलाली उकळली जाते, टॅक्स उकळला जातो आणि शेतकऱ्यांच्या मालाला पडीक किंमत दिली जाते, देण्याची शक्यता जास्त असते. आणि म्हणून कृषी उत्पन्न बाजार समित्या ह्या दलालांच्या अड्डे झालेले दिसून येतात, भ्रष्टाचाराची केंद्र झालेली दिसून येतात. पण एक गोष्ट नक्की आहे की मिनिमम सपोर्ट प्राईसला या कृषी उत्पन्न बाजार समित्यांना शेतकऱ्याचा माल विकत घ्यावा लागतो. तसे शासनाचं बंधन आहे त्याच्यावरती. कृषी उत्पन्न बाजार समित्यांवरती MSPला शेतकऱ्याचा माल विकत घेण्याचं बंधन कृषी उत्पन्न बाजार समित्यावरती आहे. या बाबतीमध्ये शासनानं आणलेला जो नवीन कायदा आहे तो असा आहे की कृषी उत्पन्न बाजार समित्याच्या बाहेर सुद्धा शेतकऱ्याला वाटेल तिथं तो आपला माल कंपन्यांना विकू शकेल. कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये MSPला जर नाही घेतला, MSPपेक्षा जादा किंमत जर एखादी कंपनी शेतीमालाला देत असेल तर शेतकरी अगदी मंडीच्या बाहेर सुद्धा एखाद्या कंपनीला माल विकू शकेल. दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी की या मंडीच्या बाहेर माल विकत असताना हा माल जास्तीत जास्त किमतीनं कंपन्या विकत घेतील तोपर्यंत शेतकरी देईल, पण जोपर्यंत जास्तीत जास्त किमतीनं विकत घेणार नाहीत आणि MSPच्या खाली ज्या वेळेला या कंपनी माल विकत घेतील शेतकऱ्याचा, तेव्हा तो मंडीकडे वळेल शेतकरी. पण तोपर्यंत मंडीचं अस्तित्व राहील का, हा शेतकऱ्यांचा खरा प्रश्न आहे. असं होतं की कृषी उत्पन्न बाजार समित्यावरती राज्य शासनाचं नियंत्रण आहे. राज्य शासन त्याच्यावरती कायदे करू शकतं, ॲक्शन घेऊ शकतं, दलाली नष्ट करू शकतं, भ्रष्टाचारावरती ॲक्शन घेऊ शकतं. पण कृषी उत्पन्न बाजार समित्या अस्तित्वात आहे, तिथे MSP अस्तित्वात आहे. मिनिमम सपोर्ट प्राईज म्हणतो त्याला, किमान समर्थन किंमत म्हणतो एखाद्या उत्पादनाची, पिकाची. ती जर शेतकऱ्याला नाही मिळाली तर असा याच्यामध्ये डाव असू शकतो कंपन्यांचा की समजा रिलायन्स, टाटा किंवा आणखी वेगवेगळ्या कंपन्या कृषी मंडीच्या बाहेर शेतकऱ्यांचा माल काही वर्ष सुरुवातीला चढ्या दराने विकत घेतील, पण एकदा का कृषी उत्पन्न बाजार समित्या नष्ट झाले की मग मात्र MSPपेक्षा कमी दराने माल खरेदी करायला लागतील. अशा वेळेला शेतकऱ्याला आठवण होईल ती मंडी व्यवस्थेची, आठवण होईल ती कृषी उत्पन्न बाजार समित्यांची. राज्यांचा एक ॲक्सेप याच्यावरती आहे की राज्यांचा टॅक्स पण याच्यामध्ये बुडतो. अडते दलालांचं इथं राज्य चालतं, अडते दलाल शेतकऱ्यांची अडवणूक करतात, त्याच्यावरती राज्य शासनाला कारवाई करता येऊ शकते. पण मोठ्या मोठ्या कंपन्यांच्या विरोधात पुढं कुणालाही कारवाई करता येऊ शकणार नाही असं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे. दुसरी गोष्ट, MSPला धोका निर्माण होतो. शेतकऱ्यांची मागणी अशी आहे की जरी शेतकरी मंडीच्या बाहेर किंवा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या बाहेर जर माल विकू शकतो तर त्या कंपन्यांना तुम्ही एक असा कायदा आणा की अशी अट घाला की MSPपेक्षा खालच्या दराने ती कंपनी माल विकत घेऊ शकणार नाही. पण केंद्र शासन या गोष्टीला तयार नाही. केंद्र शासन एका बाजूला MSP राहणार असं म्हणत असताना दुसऱ्या बाजूला या क्षेत्रामध्ये वेगवेगळ्या बहुराष्ट्रीय राष्ट्रीय कंपन्यांना, भांडवलदारांना, पुंजीपती लोकांना या क्षेत्रामध्ये आणून बसवू इच्छिते. दुसरी गोष्ट अशी की ट्रेडिंगचा धोका पण आहे, तुम्हाला माहिती आहे. अगदी कॉम्प्युटरवरून किंवा मोबाईलवरून आपण ट्रेडिंग करू शकतो. पण वास्तवामध्ये ट्रेडिंग किती धोकादायक आहे, कारण मालाची प्रत असेल, मालाचा दर्जा असेल, मालाची गुणवत्ता असेल, यासंबंधीचा निर्णय शेतकरी घेऊ शकणार नाही. आणि म्हणून हा सगळा धोका ओळखून MSP राहिली पाहिजे, कृषी उत्पन्न बाजार समित्या पण राहिल्या पाहिजेत, असे शेतकऱ्याचा हक्क आहे किंवा शेतकऱ्याची भूमिका आहे. केंद्र शासनाची याला मंजुरी आहे, पण एखाद्या वेळेला कृषी उत्पन्न बाजार समित्यांना, मंडी व्यवस्थेला स्ट्रॉंग शत्रू किंवा स्ट्रॉंग एखादा कॉम्पिटिटर जर आणून बसवला तर यांचं अस्तित्व नामशेष होईल आणि मग त्या कंपन्यांकडे शेतीमाल घालण्याव्यतिरिक्त शेतकऱ्यांच्याकडे कोणताही पर्याय असणार नाही. हा खरा धोका शेतकऱ्यांना संभवतो. तिसरा कायदा आहे अत्यावश्यक वस्तू दुरुस्ती कायदा 2020. हा कायदा असं सांगतो की अत्यावश्यक वस्तूंचा साठा करता येणार नाही, पण याच्यामध्ये दुरुस्ती करून शेतीमालाचा साठा, अन्नधान्य असेल, डाळी असेल, तेलबिया तेल असेल किंवा आणखी वेगवेगळ्या वस्तू असतील ज्या अत्यावश्यक याच्यामध्ये येतात, त्याचा साठा करण्याची परवानगी वेगवेगळ्या कंपन्यांना, भांडवलदारांना, व्यापाऱ्यांना देण्याचा कायदा याच्यामध्ये आहे. काही अत्यावश्यक वेळेलाच त्याच्यावरती कंट्रोल करता येईल. मग शेतकऱ्यांचा मुद्दा असा आहे, ग्राहकांचा मुद्दा असा आहे की ज्या वेळेला किमती वाढतात किंवा ज्या वेळेला किमती कमी होतात एखाद्या मालाच्या,
कमी एखाद्या वस्तूचं उत्पादन, एखाद्या पिकाचं उत्पादन, डाळीचं उत्पादन, अन्नधान्याचं उत्पादन जर जास्त झालं तर व्यापारी लोक ते कमीत कमी किमतीनं खरेदी करतील, त्याचा साठा करतील आणि मग टंचाई निर्माण होईल त्यावेळेला त्याच्या चढ्या किमतीनं ते बाजारात विकतील आणि नफा कमावतील. मग हा कायदा असं सांगतो की साठा करण्यामधून या देशामध्ये एक वेगळी व्यवस्था निर्माण होऊ शकेल, व्यापाऱ्यांना एक वेगळी व्यवस्था निर्माण करता येऊ शकेल. शेतकऱ्यांना धोका हाच आहे की अत्यावश्यक बाबी किंवा अत्यावश्यक वस्तूंचा जर साठा केला तर किमती चढ उतारावरती तो इफेक्टिव्ह प्रभावित करू शकतो आणि म्हणून तिसऱ्या कायद्याला विरोध आहे. पहिले 2 कायदे अतिशय महत्त्वाचे आहेत. तिसरा कायदासुद्धा शेतीमालाचा साठा करण्यासंबंधी शेतकऱ्यांचा याला विरोध आहे, कोणाचाही विरोध असण्याची शक्यता आहे. आणि म्हणून सरकार कितीही हमी देत असलं की हे तिन्ही कायदे शेतकऱ्यांच्या विकासाशी रिलेटेड आहेत. शेतकऱ्यांना ओपन मार्केटमध्ये आपला माल विकता यावा, कॉम्पिटेटिव्ह स्पिरिट तयार करून आपल्या मालाचं उत्पादन करून हे करता यावं, किंवा अगदी मोठ्या प्रमाणावरती एखाद्या कंपनीशी कॉन्ट्रॅक्ट केल्यानंतर अनेक शेतकऱ्यांचा माल या कंपन्या वेगवेगळ्या दरानं खरेदी करू शकतील. याच्यामध्ये शेतकऱ्यांचा फायदा आहे. शेतकऱ्यांचा फायदा केव्हा आहे? जर कंपन्यांनी प्रामाणिकपणे भूमिका घेतली आणि ठरलेल्या कराराप्रमाणे शेतकऱ्यांचा माल विकत घेतला तर त्याच्यामध्ये शेतकऱ्यांचा फायदा आहे. वादविवाद झाला, काही अडचणी निर्माण झाल्या, काही समस्या निर्माण झाल्या तर कुरघोडी शेतकऱ्यांच्यावरती होऊ शकते. मग हेही नाही, कृषी उत्पन्न बाजार समितीही त्यावेळेला अस्तित्वात नसणार, MSP अस्तित्वात नसणार आणि मग पडेल त्या किमतीनं या कंपन्यांना माल देण्याव्यतिरिक्त शेतकऱ्यांच्या पुढं काहीही पर्याय राहणार नाही, अशी स्थिती निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. आणि म्हणून देशातला शेतकरी वर्ग या कायद्याच्या विरोधात आहे. या कायद्याच्या विरोधात जसं काही शेतकरी आहेत, बरेच शेतकरी आहेत, त्या पद्धतीनं कायद्याचं समर्थन करणारे पण आहेत. आज आपण जागतिकीकरणाची भाषा करतो, आज आपण उदारीकरणाची भाषा, ग्लोबलायझेशनची भाषा, लिबरलायझेशनची भाषा करतो, आज आपण प्रायव्हेटायझेशनची भाषा करतो. आणि ज्या वेळेला इंडिपेंडंट बाजारामध्ये उभा राहायचं असेल शेतकऱ्याला तर त्याची गुणवत्ता वाढायला पाहिजे, त्यानं सक्षमपणे उभा राहायला पाहिजे, त्यानं गुंतवणूक करायला पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी खऱ्या असल्या तरीसुद्धा भारतामधला शेतकरी हा कमी कॉम्पिटेटिव्ह आहे. भारतामधला शेतकरी हा स्पर्धेमध्ये उतरताना आपलं अस्तित्व गमावतं की काय अशा भीतीनं थोडासा खचलेला आहे. आणि म्हणून सरकारचं थोडं संरक्षण त्याला MSPचं पाहिजे. हे संरक्षण तर का पाहिजे? कारण शेती ही पूर्णपणे निसर्गावरती अवलंबून आहे. आणि मग या तिन्ही कायद्यानं जर निसर्गासारखंच केंद्र शासन जर लहरीपणा करायला लागलं आणि कंपन्यांच्या हातामध्ये संपूर्ण कायदे देऊन टाकले, कंपन्यांच्या हातामध्ये संपूर्ण व्यवस्था देऊन टाकली तर या देशामधल्या 65% वर लोकसंख्या ज्या शेतीशी रिलेटेड आहे त्या शेतीचं काय होईल हे विचार करणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. आणि म्हणून शेतकऱ्यांच्या हिताला कुठंही धक्का न लागता MSP तशीच ठेवायची, कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्यामध्ये सुधारणा करायच्या आणि ज्या वेळेला शेतकऱ्याला आवश्यक वाटेल त्या वेळेला भाडेकरार कंपनीनं जे शेतकरी इच्छुक असतील त्यांच्याशीच फक्त कंपनी करार करू शकेल. समजा एक असंही होऊ शकतं की 200 एकर जमीन एखाद्या कंपनीनं वेगवेगळ्या शेतकऱ्यांची मिळून एकत्रित 200 एकर शेती कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगला घेतली आणि मध्येच एखाद्या शेतकऱ्याची 10 एकर जमीन असेल आणि त्याला या कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगमध्ये जायचं नसेल. अशा वेळेला त्या शेतकऱ्याची वाहतूक व्यवस्था, त्या शेतकऱ्याचा मालाचा निर्यात करणं असेल, माल बाजारपेठेमध्ये आणणं असेल, रस्त्याच्या समस्या असतील, त्याला कोऑपरेट न करणाऱ्या आजूबाजूच्या काही समस्या असतील, तर अशा वेगवेगळ्या समस्या निर्माण होतात. अडचणीमध्ये हा शेतकरी सापडू शकतो. आणि म्हणून या बहुराष्ट्रीय कंपन्या असतील किंवा देशातल्या कंपन्या असतील, मॉल्स असतील, वेगवेगळे भांडवलदार असतील, हे काही अगदी ना नफा ना तोटा या तत्वावरती तर काम करणार नाहीत. फक्त नफा आणि नफ्यासाठी ज्यावेळेला काम करण्याची यांची भूमिका निश्चित आहे त्यावेळेला शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनातून हा धोकादायक ॲक्ट आहे, हे धोकादायक करार आहेत एवढं मात्र नक्की. पण जर केंद्र शासनाला हे कायदे अंमलात आणायचेच असतील तर शेतकऱ्यांच्या बाजूने याच्यामध्ये काही दुरुस्ती करायला पाहिजे. शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये काही मागण्या आहेत, त्या मागण्यांचा विचार व्हायला पाहिजे. MSP जशीच्या तशी दुसरा पर्याय म्हणून ठेवायला पाहिजे. कंपन्यांना MSPची अट घालायला पाहिजे. ह्या काही सुधारणा केल्या तर निश्चितपणानं हळूहळू या तिन्ही कायद्यासंबंधी शेतकऱ्यांचं समाधान होईल आणि शेतकरी अगदी स्टेबलपणे या कायद्यांना सामोरं जाईल. या कायद्याचा कसा फायदा होतो शेतकऱ्यांना तेही शेतकरी बघू शकेल. आणि म्हणून शेतकऱ्यांना चॉईसेस वाढतील, स्वातंत्र्य मिळेल जास्तीत जास्त.
आणि कंपन्यांच्या गळाला जे शेतकरी लागतील किंवा लागू शकतील त्यांचं नुकसान होणार नाही अशा पद्धतीची खात्री केंद्र शासनानं दिली पाहिजे. तरच हे आंदोलन, तरच ह्या चर्चा यशस्वी ठरतील आणि शेतकरी आणि केंद्र शासन यांच्यामधला जो गैरसमज असेल, समज असेल, त्याच्यावरती विस्तृतपणे चर्चा होऊन ह्या समस्येवरती उपाय निघेल एवढं मात्र नक्की. मित्रांनो, या 3 कायद्यासंबंधी माहिती आपण बघितली. याच्यामध्ये बरेच किचकट बाबी आहेत की ज्या शेतकऱ्यांनासुद्धा धोकादायक वाटतील. कंपन्यांना तर त्यांचा स्टाफ उपलब्ध असतो लढण्यासाठी, वादविवाद करण्यासाठी, कोर्टात जाण्यासाठी. शेतकऱ्यांच्या बाजूनं अशी कोणतीही मजबूत फळी उभा नसते आणि म्हणून हातचं आहे ते गमावून बसण्यापेक्षा हातचं आहे ते राखून आपला विकास कसा करता येईल या संबंधीची भूमिका शेतकऱ्यांनी घ्यायला पाहिजे. शेतकरी ते घेत आहेत असं दिसतं. परीक्षा कोणतीही असो, या संबंधी काहीही आपल्याला सकारात्मक लिहिता आलं, नकारात्मक लिहिता आलं, फायदे तोटे सांगता आले पाहिजेत. त्या दृष्टिकोनातून आपल्याला हा भाग अतिशय चालू घडामोडीमध्ये महत्त्वाचा आहे. मित्रांनो, मला वाटतं तुमच्या लक्षात आलं असेल, समजलं असेल. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू.